नाशिकमध्ये डीजेच्या दंदनाटामुळे 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. नाशिकच्या फुलेनगर परिसरातील काल रात्रीची ही धक्कादायक घटना आहे. नितीन फकीरा रणशिंगे असं मयत युवकाचं नाव आहे. डीजेच्या आवाजाने नाका तोंडातून रक्त आल्याने मृत्यू झालाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला 3 पुतळ्याजवळ लावण्यात हे डीजे आले होते. साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत. किरण, डीजेच्या दंदनाटामुळे 23 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, काय सांगशील सविस्तर? कारण खरं तर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि या सगळ्या दरम्यान काही ठिकाणी डीजे देखील लावले जातात आणि याच डीजेच्या दणदणाटामुळे नाशिकमध्ये 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. खरं तर डीजे सुरू असताना त्या ठिकाणी नितीन रणशिंगे नावाचा तरुण त्या ठिकाणी उभा होता आणि त्यावेळेला त्या आवाजामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्त आलं आणि तो जमिनीवर कोसळला. त्या क्षणाला त्याला रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी रवाना करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झालेला होता. डॉक्टरांनी त्याबाबतची घोषणा देखील केली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचं आता शवविच्छेदन केले जाणार आहे आणि त्यानंतर नेमकं मृत्यूचं काय कारण आहे हे स्पष्ट होईल. मात्र डीजेचा दणदणाट सुरू असताना थेट तो जमिनीवर कोसळला. त्यावेळेला त्याच्या नाकातोंडातून रक्त आलं. ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडनं अधिकचा तपास केला जातोय. आता शवविच्छेदन अहवालात नेमक्या कोणत्या बाबी नमूद केल्या जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. करण, नक्कीच किरण, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.